मच्छीमारांसाठी सरकारने एक जी-आर काढला, मात्र विदर्भातील मच्छीमारांसाठी तो जी-आर जाचक ठरत असल्याचं मच्छीमार संघटनेचं म्हणणं आहे। त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे या जी-आर संदर्भात? 12 मे 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला। तो आम्हाला म्हणजे परंपरागत मच्छीमारांना भोई ढेवर आमच्या बांधवांना पूर्णतः संपवणारा आहे, उद्ध्वस्त करणारा आहे। त्यामध्ये तीन महत्त्वाचे विषय आहेत। एक तर कार्यक्षेत्र 30 किलोमीटरपर्यंत वाढवलं आहे, त्याच्यामुळे बाहेरील घुसखोरी होण्याचे जास्त चान्सेस आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय आहे की मच्छीमारांची व्याख्याच बदलून टाकली आहे। मच्छीमार म्हणजे कोण, की जो मासेमारी प्रॉपर करायचा तो म्हणजे आधी मच्छीमार, पण या शासन निर्णयानुसार मच्छीमाराची व्याख्या पूर्णतः बदलवली आहे। म्हणजे कोणीही मासेमारी करणारा तो म्हणजे मच्छीमार झाला। तिसरा जो विषय आहे की 50 हेक्टरवरती एक संस्था, एखादी जर 200 हेक्टरचा जलाशय असेल तर तिथे 4 संस्था नोंदणी होईल। 4 संस्था नोंदणी होईल। 3 जुलै 2019 नुसार तिथे आता एक संस्था आहेत। तर कार्यपद्धती योग्य पद्धतीने चालू आहेत, कारण काम करणारा व्यक्ती एक आहे, म्हणजे संस्था एक आहे आणि तिथले जे काही 100-200 आमचे मच्छीमार आहेत ते सगळे तिथे सभासद असतात आणि सगळे मिळून मिसळून मासेमारी करतात। परंतु यामुळे काय होईल, 50 हेक्टरवर एक संस्था जर तयार झाली तिथे 4 संस्था तयार होईल। 4 संस्थेमध्ये आपापसी भांडणं, वाद विवाद, कोर्ट केसेस आणि त्यानंतर बाहेरील अतिक्रमण। कारण आता ज्या संस्था नोंदणी होईल, ऑलरेडी आमच्या परंपरागत मासेमारांच्या सगळ्या संस्था नोंदणी आहेत आणि आता जर सगळ्या संस्था नोंदणीचे प्रस्ताव आले तर ते बलाढ्य लोकांचे, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांना फक्त पैसे कमवायचे। सरकारकडे आता तुमची मागणी काय आहे या जी-आर संदर्भात? हा रद्द करावा की काय नेमकं? 12 मे 2023चा जो शासन निर्णय आहे हा शासनाने रद्द करावा आणि याआधीचा जो शासन निर्णय होता 3 जुलै 2019 प्रमाणे कार्यपद्धती चालू ठेवावी। नक्कीच जुना जो जी-आर आहे तो चालू ठेवावा, नवीन जी-आर रद्द करावा, अशा प्रकारची मागणी मच्छीमार संघटनेकडून होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।